ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची आज वर्षपूर्ती आहे। गेल्या 5 वर्षात मोदींनी दाखवलेली अनेक स्वप्न पूर्ण झालेली नाहीत। मात्र 2019च्या निवडणुकीतही जनतेने मोदींनाच कौल दिला आणि मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाचा दुसरा टप्पा सुरू झाला। गेल्या एका वर्षात जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवणं असो किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणणं असो, मोदी नेहमीच चर्चेत राहिले। कोरोनाच्या काळातही थाळी नादाचं आवाहन असो किंवा दीप प्रज्वलनाचं आवाहन असो, मोदी नावाच्या वादळापुढे सारं काही पालापाचोळ्यासारखं उडून गेलं हे चित्र दाखवण्यामध्ये मोदी यशस्वी झालेले आहेत। दुसऱ्या टर्ममधील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे। 30 मे 2019ला मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर वर्षभरात काय घडलं, सरकारचे नेमके काय दावे आहेत, या सगळ्याचा आढावा घेणारा हा वृत्तांत पाहूया। नरेंद्र मोदी सरकारने केंद्रात पहिली 5 वर्ष पूर्ण केल्यावर दुसऱ्या टर्मची सूत्र देखील त्यांच्याकडेच येणार यामध्ये कोणालाही शंका नव्हती। 2014 ते 2019 ही पहिली 5 वर्ष एनडीए सरकारची असली तरी खरे नायक नरेंद्र मोदीच होते। तर दुसऱ्या टर्ममध्ये हे सरकार केवळ मोदी सरकार म्हणून ओळखलं जातंय। यात सगळंच आलं। असो, मोदी सरकारच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशवासियांना पत्र लिहून सरकारने काय काय केलंय याचा आढावा घेतलाय। या निमित्तानं पाहूया सरकारने वर्षभरात कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतलेत ते। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द, ट्रिपल तलाक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात यश, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे शेजारी देशातून बिगर मुस्लिम देशात परतू शकतात, संरक्षण दल प्रमुख या पदामुळे तिन्ही दलांमध्ये समन्वय, भारताच्या गगनयान मोहिमेला पाठबळ दिलं, शेतकरी सन्मान योजनेत देशातील प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश केला, या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात 72,000 कोटी रुपये जमा केले, शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना पेन्शन दिली। सध्या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा ब्रेक लागून जीडीपी घसरू लागलेला आहे। देशाचं उत्पन्न थांबलंय तर खर्च प्रचंड वाढतोय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीरही केलेलं आहे। परंतु कोरोनामुळे विकासाला खीळ बसणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। गेल्या एका वर्षामध्ये लोकांना नेमकं काय वाटतंय हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा आढावाही आपल्याला घ्यायचा आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना नेमकं याबद्दल काय वाटतंय ते देखील आपल्याला पाहायचं आहे। आपण सुरुवात करणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी हे नेमकं काय म्हणतायत यापासून। कुमार सप्तर्षींनी मोदी सरकारची ही राजवट काही भूषणावह नाही असं म्हटलेलं आहे। का ते नेमकं असं म्हणतायत पाहूया। आपल्या समोरच्या विषयाचं नावच असं आहे की मोदींची 6 वर्ष। असं का आलं, मोदी सरकारची 6 वर्ष का म्हणत नाही, तर मोदींनी या 6 वर्षामध्ये सर्व आपला पक्ष वगैरे सर्व आपल्या बैठीला बांधून मंत्रिमंडळ सर्व सत्ता अधिकार पंतप्रधान कार्यालयाकडे एकवटले आहेत। सगळं त्यांनी घेतल्यामुळे मग आता सर्व गोष्टीला ते जबाबदार, चांगल्याला ते जबाबदार, वाईटाला ते जबाबदार असं आपल्याला म्हणावं लागतं। तर त्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांची राजवट काही भूषणावह आहे असं दिसत नाही। विरोधी पक्षांना नष्ट करणे, ट्रोल करून सोशल मीडिया, पेड लोक, त्यांनी रोज दुसऱ्याला मामुली आणि दुसऱ्यांचं क्षुद्रीकरण करणं, त्याचबरोबर जिथे गरज नाही तिथे दंडुके वापरणं, या सगळ्या याच्यातून त्यांची एकाधिकारशाही ह्या 6 वर्षात प्रस्थापित झाली आणि त्याचा पाया जो आहे तो लोकांच्या मनामध्ये कुठेतरी असलेला एक मुस्लिम द्वेष तो अंगारसारखा फुलवण्याचं काम करून हे त्यांचं चाललं आहे। जो जो विरोधी विचार मांडेल
त्याला लगेच देशद्रोही म्हटलं जातं. हे या 6 वर्षाच्या कारकिर्दीचं फलित आहे. यांचा पाया लोकांच्या पाठिंब्याचा नाही, तो लोकांच्या मनातल्या विकृतींचा पाठिंबा आहे. आणि म्हणून या राजवटीला आपण काही भूषणावं मानू शकत नाही. हे की झालं. मोदी सरकारनं राबवलेलं स्वच्छ भारत अभियान आणि डिजिटल इंडिया हे निर्णय उत्तम आहेत असं राजकीय विश्लेषक रघुनाथ पांडे म्हणतात. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊन आता 6 वर्ष पूर्ण होते. या 6 वर्षाच्या काळामध्ये या सरकारनं अत्यंत चांगले आणि लांब पल्ल्याचे असे खूप निर्णय घेतले. मला असं वाटतं की यातील आजच्या पार्श्वभूमीला म्हणजे पूर्ण जग करोना नावाच्या विषाणूनं जर्जर केलं असताना जे 2 निर्णय भारतासाठी अत्यंत फलदायी, महत्त्वाचे आणि लोकहिताचे ठरले, लोकाभिमुख ठरले, असे 2 निर्णय या ठिकाणी मला सांगावेसे वाटतात. पहिला निर्णय आहे तो 2014मध्ये म्हणजे आजपासून 6 वर्ष आधी मोदींनी घेतला होता स्वच्छ भारत अभियानाचा, आणि 2015मध्ये घेतला होता तो डिजिटल इंडियाचा. 2014चा स्वच्छ भारत अभियानाचा जो निर्णय आहे तो आजच्या घडीला इतका तंतोतंत लागू पडतो की जग अत्यंत मोठ्या प्रमाणात करोनानं हतबल झालं असताना भारत त्या तुलनेत स्थिर आहे. गांधीजींनी गुलामगिरीतून आपली मुक्तता केली, परंतु स्वच्छ भारत अभियानाचं त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं होतं, अधुरं राहिलं होतं. ते मोदींनी हाती घेतलं. त्याचा लाभ आज करोनाच्या पार्श्वभूमीवर समस्त भारतीयांना होताना दिसतो. म्हणजे जर नेतृत्व दूरदृष्टीचं असेल तर किती लाभ जनतेच्या पदरी पडू शकतात याचा हा एक चांगला नमुना म्हणून या निर्णयाकडे बघता येईल. गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्यासाठी मोदी सरकारनं दूरदृष्टी ठेवून रणनीती बनवली आणि ते प्रत्यक्षात आणलं. याचं फळ मोदी सरकारला नक्कीच मिळेल असं नाग विदर्भ चेंबरचे अध्यक्ष VB भारतीय यांना वाटतंय. प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी के पार्ट 1 का 5 साल और पार्ट 2 के पहले वर्ष के उपलक्ष्य में हमने यह पाया कि मोदी जी ने दूरगामी सोच को ध्यान में रखते हुए पहले बुनियादी जो ज़रूरतें थी वो पूरी की, गंदगी साफ करने का काम किया और एक दूरदृष्टि रखते हुए उन्होंने नीतियाँ बनाई है और इन नीतियों का फल हमको 2024-25 के बाद मिलना शुरू हो जाएगा. और निश्चित रूप से जिस तरीके से सर्वांगीण विकास किया है, सर्वांगीण उन्होंने कानूनों में संशोधन किया है, हर वर्ग को ध्यान में रख के जो कार्यक्रम लिए हैं, तो इसमें $5 ट्रिलियन इकोनॉमी पहुंचने में हमारे देश को समय नहीं लगेगा. मैं हमारे प्रधानमंत्री जी को पूरी शुभकामनाएं देता. इंडिया आणि भारत यामधली दरी आम्ही दूर करू असं आश्वासन मोदी सरकारनं दिलेलं होतं. मात्र ही दरी दूर होण्याऐवजी आणखीन वाढली आहे असं म्हणतायत कृषीतज्ञ विजय जावंदिया. मोदी सरकारला 6 वर्ष पूर्ण होत आहेत. मोदीजी प्रधानमंत्री होण्यापूर्वी भाषणात असे म्हणायचे की काँग्रेसला तुम्ही 60 वर्ष दिलीत, मला 60 महिने द्या. लोकांना असं वाटत होतं की काँग्रेसने ग्रामीण भारताची जी लूट केलेली आहे, ती जी नीती चालवलेली आहे आणि गाव आणि शहर यांच्यातलं जे अंतर वाढत चाललेलं आहे स्वतंत्र भारतामध्ये, इंडिया आणि भारत असं भारताची निर्मिती 2 देशांमध्ये झालेली आहे की एक इंडिया जो औद्योगिकरणामुळे समृद्ध होतो आहे आणि एक भारत ज्याची लूट होते आहे शेतीची, म्हणून तो गरीब होतो आहे. ते दूर होईल आणि या देशातल्या अन्नदात्याला, या देशातल्या कष्टकऱ्याला त्याचा न्याय मिळेल, त्याच्या घामाचा दाम मिळेल. पण दुःखाने असं म्हणावं लागतंय की 60 महिने तर जाऊ द्या, आता 72 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 72 महिन्यात चित्र असं दिसतं आहे की दुरुस्त होण्याच्या ऐवजी
ही दरी वाढत चाललेली आहे. कोविड-19चं संकट आता आलं, पण या 6 वर्षामध्ये शेतकऱ्यांना शेतीमालाचा हमी भाव सुद्धा मिळाला नाही. कृषी तज्ज्ञांची प्रतिक्रिया आपण ऐकली, मात्र शेतकऱ्याची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. मागचं सरकार होतं तेव्हाही शेतकऱ्याला कोणी वाली नव्हता आणि आता मोदी सरकारच्या काळात सुद्धा शेतकऱ्याला वाली नाहीये असं म्हणतायत शेतकरी अप्पा पाटील. मोदी सरकारला दुसऱ्या वर्षात एक टर्म पूर्ण होतं आहे. मोदी सरकार जे पॅकेज आहे शेतकऱ्यासाठी जाहीर करते ते शेतकऱ्याच्या पात्र येतच नाही. आणि आमचं पुराण जे गेल्या वर्षी त्यातला तुटपुंजे 40% थोड्या लोकांनी मिळालं, थोड्या लोकांनी अजिबात मिळालं नाही. तेव्हा शेतकऱ्यासाठी कोण वाली नाही, उसाला हमी भाव नाही, साखरेला दर नाही. परत शेतकरी रेग्युलर ऊस कर्ज फेडतात, त्याने 1 रुपया देखील मिळाला नाही. तेव्हा शेतकऱ्यासाठी कुठलंही सरकार आलं, काँग्रेस येऊ दे, राष्ट्रवादी येऊ दे, शिवसेना येऊ दे, भाजप येऊ दे, शेतकऱ्यासाठी अजिबात काय देत नाही आणि शेतकरी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. मोदी सरकारनं कोरोनाच्या या कठीण काळामध्ये विमा देण्याचं स्तुत्य काम केलंय असं म्हणतायत डॉक्टर नीता नरके. डॉक्टर्स संदर्भात एक फार महत्त्वाचा कायदा आहे, मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट किंवा डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट, जो आपला नेशन वाईड प्रत्येक स्टेटमध्ये इम्प्लिमेंट केला जातो. त्या कायद्याचं महत्त्व खूप आहे, पण तो इम्प्लिमेंटेशन त्याचं अगदी सक्तीने व्हायला पाहिजे. कारण डॉक्टर्सवर जे अटॅक्स होतात, हॉस्पिटल्सवर अटॅक होतात, त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांची सेवा करताना अडचण निर्माण होते. ती होऊ नये म्हणून या कायद्याची चांगली अंमलबजावणी केली पाहिजे आहे. मोदी सरकारने आता कोविड-19च्या ह्याच्यात आपल्याला कव्हर दिलेलं आहे, इन्शुरन्स कव्हर दिलेलं आहे डॉक्टर्सला, नर्सेसला किंवा इवन जे हेल्थ प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यासाठी. ते चांगलं काम केलेलं आहे, कारण कोविडच्या वेळेस बरेच अनुभव असे आलेले आहेत डॉक्टर्सला की किंवा नर्सेसला की जिथे अश्लीलपणाचा सामना करावा लागलेला आहे, लोक थुंकलेले आहेत, शिवीगाळ केलेला आहे. त्यामुळे हे एक अत्यंत चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. मागचं सरकार आणि या सरकारमध्ये फरक आहे. मोदी सरकारनं शेतमालाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत असं म्हणतायत साखर कारखानदार समरजित खाटगे. नाही, माझं म्हणणं आहे की मोदी सरकारने मागच्या गव्हर्नमेंटमध्ये आणि या गव्हर्नमेंटमध्ये फार बोल्ड डिसिजन्स घेतले. ते मागच्या 50 वर्षात झालं नाही. मिनिमम सेलिंग प्राइस ही संकल्पना मागच्या 50 वर्षात जी लागू नाही झाली ती या सरकारने 29 रुपये केली, 29 वरून 31 रुपये केली. प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा केला. तो कोटा सिस्टम केल्यामुळं साखरेच्या प्राइसेस स्टेबल राहिल्या. नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक कारखाना पाहिजे तशी साखर जेव्हा विकायचा तेव्हा प्राइसेस खाली यायच्या. आजच्याही अडचणीच्या काळामध्ये जो निर्णय घेतला होता म्हणून 31 रुपयेपर्यंत प्राइस स्टेबल आहे, नाहीतर त्याच्या खाली पण आली असती. याच्या पुढेही माझं सरकारला विनंती आहे की असेच काय इथेनॉल बद्दल एक मोठा निर्णय सरकारने घेतला जो आधी कधी झाला नाही की इथून सी हेवी, बी हेवी आणि डायरेक्ट सिरप पासून इथेनॉल करायची प्रक्रियाचा त्यांनी जो निर्णय घेतला तेही चांगले निर्णय घेतलेत आणि येत्या काळामध्येही माझं मत आहे की असेच चांगले निर्णय साखर धंद्यासाठी मोदी सरकारने घ्यावं अशी माझ्या विनंती आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये जगणं अवघड झालंय. अच्छे दिनची संकल्पना कागदावरच राहिली असं वाटतंय गृहिणी असलेल्या शीतल पाखरे यांना. मी कोल्हापूरहून एक सर्वसाधारण गृहिणी आहे. माझं रोजचं रुटीन आहे सकाळी घरात स्वयंपाक करणे, भाजी आणणे, मुलांना शाळेत पोहोचवणे. घरातील 4-5 आम्ही सदस्य आहोत घरामध्ये. आता सध्याला जगणं ऍक्च्युली एवढं अवघड झालेलं आहे ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये. मोदी सरकारने जी संकल्पना पेपरवरती मांडलेली होती त्यातील खरं काही प्रत्यक्षात घडलेलं नाही. आमच्या मध्यमवर्गीय लोकांसाठी तरी रोजचा एक दिवस आम्हाला एक नवीन टास्क असल्यासारखा झालेला आहे. दिवसेंदिवस दुधाचे दर वाढत आहेत, दिवसेंदिवस अन्नधान्याचे दर वाढत आहेत. जी डाळ पहिला 30-35 रुपयेकडे होती, आज मोदी सरकारच्या काळात ती डाळ 100 रुपये ओलांडली आहे. त्या डाळीने दूध पहिला 20 रुपये लिटरकडे होते, तीच दूध आता 50-60 रुपये झाले. सर्वसाधारणसाठी कांदा बटाटा सुद्धा आज परवडत नाही. हेच का मोदी सरकारचे आजचे दिन? आम्ही मध्यमवर्गीय लोकांनी जगायचं तरी कसं? तुम्ही म्हणता की बाबा ही संकल्पना राबवतो, ती संकल्पना, पण त्या मोदी सरकारच्या सर्व संकल्पना फक्त कागदोपत्री आहेत. आमच्या मध्यमवर्गीयांसाठी त्यातली एकही संकल्पना लागू झालेली नाही. लघु उद्योजक म्हणून मोदी सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत असं म्हणतायत लघु उद्योजक विनीत काटके. आम्ही ॲक्च्युली रेट वाढवलेले नाही आहेत.
जो GST लागून आला, पहिला 5% किंवा 13%, 13.5% वॅट लागत होता. आता परफ्यूम ही चैनीची गोष्टी असल्यामुळे त्यावर 28% त्यात राज्य सरकारचा आणि केंद्राचा दोन्ही GST लागतो. त्यामुळे ते आम्हाला देखील परवडत नाही आणि कस्टमरला देखील परवडत नाही. ही गोष्ट वेगळी की मी GST भरत नाही आहे, कारण का माझं उत्पन्न 40 लाखापेक्षा कमी आहे. पण मी ज्यांच्याकडून माल खरेदी करतो ते मला GST लावतात, तर मला तो काही प्रमाणात जो पहिला माल मला स्वस्त होता तो आता महाग येतो. दुसरी गोष्ट, कोल्हापूर एक पर्यटन नगरी आहे आणि दरवर्षी लाखो भाविक इकडे येतात खरेदीला. आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच माझं दुकान असल्या कारणाने बाहेरची जे आहेत पर्यटक ते माझ्याकडे अत्तर खरेदी किंवा बाकीच्या खरेदीला येतात. तर दरवाढीचे कारण मी जे त्यांना सांगतो ते त्यांना पटत नाही. मग हा काही लघु उद्योजकांना मोडून काढण्याचा डाव आहे का? परराष्ट्र नीतीमध्ये सरकारनं चांगलं काम केलेलं आहे, मात्र ग्राउंड लेवलवर आणखीन काम होणं अपेक्षित असल्याचं मत उद्योजक अजिंक्य कलंत्रेंनी व्यक्त केलंय. एक जर ग्राउंड लेवलला बोलायचं झालं तर एक स्मॉल टू मीडियम बिझनेससाठी जो ईज ऑफ डुईंग बिझनेस जसं मार्केटिंग होतीये तसं बिलकुल ग्राउंड लेवलला नाही आहे. GST रोल आउट केलं, खूप घाईघाईमध्ये केलं, त्याच्यामुळे स्मॉल बिझनेसमॅन्सला खूप सफर झालं. कंपन्यांचे कंप्लायन्सेस आणि पेनल्टीज इतके जास्त वाढवलेत की ते एखाद्या स्मॉल एंटरप्रेन्युअरला डेफिनेटली अफोर्ड करणं पॉसिबल नाही आहे. त्याचे बिझनेसेस बंद होत आहेत आणि खूप त्याचे प्रॉब्लेम्स होत आहेत. टॅक्सेशन रूल्स क्लिअर नाही आहे, खूप सारे कन्फ्युजन्स आहेत, खूप साऱ्या गोष्टींवर आणखी पण कन्फ्युजन आहेत. आणि त्याबरोबरच सर्वात मेन जितके पण अनाउन्समेंट होत आहेत त्यांचं ग्राउंड लेवलला एक्झिक्युशन खूप डिफिकल्ट आहे आणि ते दिसत नाही. जसं आमच्यासारखे जे स्मॉल बिझनेसमॅन्स आहेत, आम्ही जेव्हा मुद्रा लोन घ्यायला जातो तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की मुद्रा इज अनसेक्युअर्ड लोन आणि आम्हाला जाऊन मागतात की तुमची सिक्युरिटी काय. मोदी सरकारवर टीका करताना अच्छे दिनचा वादा हवेतच विरला असं उद्योजक पंकज बनसोडे म्हणतात. एक वादा केला होता की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. अच्छे दिन काय काय अच्छे दिन? आजच्या डेटला शिक्षणाचं आपण खासगीकरण केलं, आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीये, आपल्याकडे उद्योगधंदे कमी होत आहे, छोटे उद्योगधंदे पण पडत आहे. तर ही अच्छे दिन मला एक समजत नाही की आपल्या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात. त्यांनी सांगितलं होतं की सातारा कोरडा होईल, झाला नाही झाला. मग अच्छे दिन कोणचे? आपण जे उद्योजक इथं घोटाळे करून विदेशामध्ये लपले होते त्यांना आपण क्लीन चिट बनवून देऊन वापस बोलवत आहे. हे अच्छे दिन का ते की आपले उद्योजक बंद होत आहे तरी आपण त्याच्याकडे ध्यान देत नाही. सुमित पंडित या सामान्य नागरिकानं पंतप्रधान मोदींच्या कारभाराचं कौतुक केलेलं आहे. मला अभिमान आहे आपला की आपण उज्ज्वला योजना असेल, त्यानंतर बँक अकाउंटमध्ये थेट पैसे असेल, असे 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण खूप काही कामं केलेले साहेब की खरंच गोरगरीब जनता आज मोदी साहेबांना देव मानत आहे. आणि आपण जो देश चालवत आहात आपल्याला सॅल्यूट आहे साहेब की खूप छान पद्धतीने आपण भारत देश हा चालवत आहात. आम्हाला अभिमान आहे की साहेब जेव्हापासनं पंतप्रधान झाले देशाचे, तर मन की बात असेल, त्यानंतर प्रत्येक गोरगरिबांच्या समस्या असेल, झोपडीत राहणाऱ्या व्यक्तींच्या समस्या असेल, त्यानंतर ज्या चूल आणि मूल चुलीवर ज्या बायका स्वयंपाक करत होत्या त्यांना उज्ज्वला गॅस योजना असेल, थेट बँकेत पैसे असेल, अशा कितीतरी योजना आपण आणल्या आणि आज आपल्यामुळं गोरगरीब जनता ही सुखी आहे आणि समाधानी आहे. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं मोदी म्हणालेले होते, मात्र ही घोषणा वाऱ्यावर विरली असल्याचं शेतकरी महेश खराडे यांचं म्हणणं आहे. 5 वर्ष पूर्ण होऊन आता दुसऱ्या टर्ममधलं 1 वर्ष पूर्ण होत आहे. 2014 सालीच मोदी ज्यावेळी सत्तेवर
येणार होते त्यावेळी त्यांनी या देशातल्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्याची हमी दिली होती. मात्र सरकार केंद्रामध्ये येऊन 6 वर्षे उलटली तरी अद्यापही स्वामीनाथन आयोग लागू झालेला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुप्पट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा त्यांनी केली होती, तीही हवेतच विरलेली आहे. म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका गेल्या 6 वर्षामध्ये केंद्र सरकारनं घेतलेली आहे आणि या 6 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला काहीच पडलेलं नाही. एकंदरीत शेतकरी कंगाल, आत्महत्या करणारा, कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे या सरकारचं, केंद्रातल्या सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती जे दायित्व आहे ते मोदी सरकारला या वर्षामध्ये, दुसऱ्या टर्ममधल्या 1 वर्षामध्ये सुद्धा जमलेलं नाही. तर वर्षपूर्ती 2.0 मध्ये आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता या मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या हिशोबानं सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा. इथंच थांबूया. बघत रहा लोकशाही न्यूज.